44व्या घटनादुरुस्तीने कोणता हक्क वगळण्यात आले? 44व्या घटनादुरुस्तीने कोणता हक्क वगळण्यात आले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 1 संपत्ती. 44व्या घटनादुरुस्तीने संपत्ती हक्क वगळण्यात आले. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या 1978 सालच्या 44व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कातून वगळण्यात आले. तसेच 44व्या घटनादुरुस्तीने लोकसभा व विधानसभाची मुदत 6 वर्षावरून पुन्हा 5 वर्ष करण्यात आली. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये अनेक वेळा TCS परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, लोकसभा व विधानसभाची मुदत किती वर्षाचा असतो? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 5 वर्षाचा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे? यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 3 मुंबई शहर. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा हे मुंबई शहर आहे. पुढील प्रश्न आहे, पानिपतची दुसरी लढाई कोण्या झाली? पानिपतची दुसरी लढाई कोण्या झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 3 हेमू व अकबर दरम्यान. पानिपतची दुसरी लढाई हे हेमू व अकबर यांच्या दरम्यान झाली. तसेच मित्रांनो पानिपतची दुसरी लढाई हे 5 नोव्हेंबर 1556 रोजी हेमू व अकबर यांच्या दरम्यान झाली. मित्रांनो साल सुद्धा लक्षात असू द्या. सालवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पानिपतची पहिली महायुद्ध हे बाबर व लोधी यांच्या दरम्यान 1524 साली झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पानिपतचे तिसरे युद्ध हे पेशवे व अहमदशाह अब्दाली यांच्या दरम्यान 1761 साली झालेला आहे. मित्रांनो लक्षात असू द्या महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर TCS या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, पेशवा व अहमदशाह अब्दाली यांच्या दरम्यान कोणते पानिपतचे युद्ध झालेले आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे तिसरे पानिपतचे युद्ध 1761 साली झालेला आहे. नंतर मित्रांनो पानिपतचे पहिले युद्ध कोण्या दरम्यान झालेलं आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे बाबर व लोधी यांच्या दरम्यान 1524 साली झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 1 न्यायमूर्ती फाजल अली. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती फाजल अली यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मित्रांनो राज्य पुनर्रचना आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. राज्य पुनर्रचना आयोगातील अन्य सदस्य सुद्धा लक्षात असू द्या. KM पणिकर आणि हृदयनाथ कुंजरू हे राज्य पुनर्रचनाचे अन्य सदस्य होते. तसेच मित्रांनो राज्य पुनर्रचना आयोगाला पाक आयोग असे सुद्धा म्हणले जाते. राज्य पुनर्रचना आयोगाला पाक आयोग म्हणण्याचा उद्देश आहे मित्रांनो, P म्हणजे पणिकर, A म्हणजे अली फाजल, K म्हणजे कुजरू. म्हणूनच राज्य पुनर् आयोगाला पाक आयोग असे म्हणले जाते. पुढील प्रश्न आहे, आंबा घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? आंबा घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 3 कोल्हापूर ते रत्नागिरी. आंबा घाट हे कोल्हापूर ते रत्नागिरी या 2 शहरादरम्यान आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक मानले जाते? खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक मानले जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यापासून चूक घेत राहा. ऑप्शन 4 लॉर्ड मियो. लॉर्ड मियो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे मानले जाते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या लॉर्ड मियोने 1870 साली आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले. या आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केल्यामुळे प्रांतिक स्वायत्ततेची सनद दिली गेली. त्यामुळेच लॉर्ड मियो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. त्यानंतर मित्रांनो लॉर्ड मियो यांनी 1872 साली भारताची पहिली जनगणना केली. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा TCS या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारताची पहिली जनगणना केव्हा झाली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 1872 साली. तसेच मित्रांनो भारताची पहिली जनगणना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड मियो. पुढील प्रश्न आहे,
लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? यापासून चूक ऑप्शन 2 कलम 315 नुसार. लोकसेवा आयोगाची स्थापना ही कलम 315 नुसार केली आहे. पुढील प्रश्न आहे, रोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हणतात? रोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हणतात? यापासून चूक ऑप्शन 3 दैनिक वर्तमानपत्र. रोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला दैनिक वर्तमानपत्र असे म्हणतात. तसेच मित्रांनो, साप्ताहिक वर्तमानपत्र हे आठवड्यातून एकदा प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राला म्हणतात. त्यानंतर मासिक वर्तमानपत्र हे महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राला म्हणतात. तसेच वार्षिक वर्तमानपत्र हे वर्षाला एकदा प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राला म्हणतात. लक्षात असू दे मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राला काय म्हणतात? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे मासिक वर्तमानपत्र. पुढील प्रश्न आहे, अश्वमेध म्हणजे कोणत्या प्राण्याची बळी देणे? अश्वमेध म्हणजे कोणत्या प्राण्याची बळी देणे? मित्रांनो, यापासून चूक ऑप्शन 3 घोडा. अश्वमेध म्हणजेच घोडा या प्राण्याची बळी देणे. पुढील प्रश्न आहे, ऋग्वेद कधी लिहिला गेला आहे? ऋग्वेद कधी लिहिला गेला आहे? यापासून चूक ऑप्शन 2 इसवी सन पूर्व 1500. ऋग्वेद हे इसवी सन पूर्व 1500 साली लिहिला गेलेला आहे. पुढील प्रश्न आहे, मॅग्नेशियमचा pH किती असतो? मॅग्नेशियमचा pH किती असतो? यापासून चूक ऑप्शन 3 10 pH. मॅग्नेशियमचा pH हे 10 pH असतो. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न आहे, फायबर ऑप्टिकल केबल मधील संदेशवहनाचे माध्यम कोणते? फायबर ऑप्टिकल केबल मधील संदेशवहनाचे माध्यम कोणते? यापासून चूक ऑप्शन 2 प्रकाश लहरी. फायबर ऑप्टिकल केबल मधील संदेशवहनाचे माध्यम हे प्रकाश लहरी असते. पुढील प्रश्न आहे, जैन धर्माचे सर्वात पवित्र ग्रंथ कोणता? जैन धर्माचे सर्वात पवित्र ग्रंथ कोणता? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून चूक ऑप्शन 1 आगम. जैन धर्माचे सर्वात पवित्र ग्रंथ हे आगम आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.